नाही, पण कसं आहे की ज्यावेळी राज्याचं मुख्य नेतृत्व हे ज्या विभागातून येतं, ज्या विदर्भातून येतं, तिथले सगळे जिल्हे हे साधारणतः पक्षाच्या तिथं आपला महापौर असं हे वाटणं स्वाभाविक आहे आणि पक्षाला देखील असं वाटणं स्वाभाविक आहे जेव्हा तुमची सत्ता राज्यामध्ये आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही आता म्हणताय की महापौर तर तसा पहिल्यापासून भाजपच्या ह्याच्यातला होता, पण इथे महापौराला देखील सामना करावाच लागला होता. याकडे आपण कसं पाहता? इतका विजय सोपा नव्हता. बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक जर सांगितलं तर या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे महापौर पदाचे उमेदवार होते यांना कुणालाही काही माहीत नव्हतं, काय चालू आहे हे माहीत नव्हतं. हा सगळा गेम प्ले त्या त्या पक्षाचे नेते त्या ठिकाणी करत होते आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये जसं विजय वडेट्टीवार आणि धानोरकर त्यांना असं वाटायचं की महापौर, काँग्रेसमध्ये तर असं झालं की त्यांना असं वाटत होतं की बा दुसऱ्या गटाचा होऊ नये आणि त्याच्यात त्यांची ती ही होती. आमच्यामध्ये पक्षांनी ठरवून दिलं संगीता खांडेकर या महापौर पदाचे उमेदवार राहतील आणि त्यांनाच महापौर करण्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या आम्ही सर्व त्या ठिकाणी केल्या. पण त्यांनी तुम्हाला निमंत्रण नाही दिलं का बरं? असं तुम्ही खंतही व्यक्त केली का बरं? होत असते कधी कधी, बऱ्याचदा काय होते की का बरं दिलं नाही हे तर मलाही माहिती नाही, परंतु खूप वाईट वाटलं. ही गोष्ट खरी आहे. इतक्या काळानंतर इतक्या काळानंतर आपण भाजपमध्ये आलो, भारतीय जनता पार्टी, एक जे न घडणारी गोष्ट, कारण की आमच्याजवळ 24च होते, 34चा मॅजिक फिगर होता आणि जे 10 नाहीचे होते सर्व भारतीय जनता पार्टीच्या विरोधी विचारातून निवडून आलेले. उभाटाचे 6 होते, वंचितचे 2 होते आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष ते 2 आले होते. या 10 लोकांना वेगवेगळ्या स्तरावर बोलणी करून, चर्चा करून, त्यांच्याशी वाटाघाटी करून या सगळं जेव्हा घडवून आणलं आणि घडवून आल्यानंतर जेव्हा त्या विजयी होऊन बाहेर निघाल्या सभागृहातनं, मी त्यांना सगळ्यात पहिले हार टाकणाऱ्यांपैकी मी होतो. त्यावेळेस मला निमंत्रणाची आवश्यकता नव्हती, कारण की पक्षाच्या एक महापौर म्हणून ते आलेले आहे, त्याचं स्वागत आम्ही करायला गेलो. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा तो पदभार स्वीकारला त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की बा पदभार स्वीकारता याची माहिती होती, परंतु मला डावललं जाईल असं मला वाटलं नाही. मला असं वाटलं की बा बाकी इतर नेत्यांना कुणालाही बोलवलं नसेल, मलाही काही बोलवण्याचा प्रश्न येत नाही. वेळेवर कधी मुहूर्त असतं, काही असते, परंतु बाकी लोक दिसले आणि मला मात्र त्या ठिकाणी बोलवलं नाही. थोड्या वेळासाठी जरूर मनामध्ये वाईट वाटलं. जरूर सगळी जुळवाजुळव केली तुम्ही. काँग्रेसमध्ये पण सेटिंग केली असं